हा व्हिडिओ फक्त आणि फक्त ड्रायव्हर मित्रांसाठी. ड्रायव्हर बाबतीत बोलायचं म्हणलं तर पहिलं कसं होतं माहिती आहे का? साधी कोणी अशी छोटी मोटरसायकल जरी आणली ना, तर अख्खं गाव बघायला जायचं. पहिली मोटरसायकल जाऊ द्या हो, पहिली सायकल भेटणं मुश्किल होतं, कारण परिस्थिती तशा होत्या हो. पण त्या काळात असं होतं की सायकल जर कोणी नवीन आणली किंवा मोटरसायकल कोणी नवीन आणली तर अख्खं गाव जायचं बघायला, अख्खं. आणि आजच्या काळात असंच परिस्थिती निर्माण झाली आहे, कोणाचा ॲक्सिडेंट झाला होऊ नये, पण एक सांगायचं तात्पर्य की मोटरसायकलीवरून असो किंवा ट्रॅक्टरवरून असो किंवा मोठ्या गाड्यांनी असो, साधा छोटा ॲक्सिडेंट हो, मोठा ॲक्सिडेंट हो, तर समोरचा व्यक्ती कोणी आजूबाजूची माणसं काय म्हणतात, पेला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, पेला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल. पण काही अशा गोष्टी आहेत की सगळे ड्रायव्हर लोक पित नाही, सर्व पितात, पण त्या गोष्टीला लिमिट असतं. पण काही गोष्टीमुळं रनिंग करायची असते पूर्ण, त्यांना तिथवर पोचायचं असते, पित असतील किंवा नाही पित असतील. पण काहींच्या गोष्टी म्हणजे इतक्या बेकार आहेत आजकाल की दारूमुळं काहींचे संसारसुद्धा एकदम बेकार झालेत. लय अवस्था बेकार आहे दारूमुळं, कारण की त्या व्यक्तीच्या मागे बी टेन्शन असतं, घरी पैसा द्यायचा असतो, मुलं शिकत असतात, अनेक गोष्टी असतात. फक्त ते जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरलाच माहीत असतं की तो काय करतोय. 10-10 दिवस, 15-15 दिवस घरी यायचं नाही, कंटिन्यू गाडी हो. थोडं खराब बी लागतं त्यांना, बायका, पोरं, आईबाप, सगळ्या गोष्टी सारख्या नाहीत. लय अवघड परिस्थिती आजकाल विचार केला तर. आणि ह्या गोष्टी माझ्या ड्रायव्हर मित्रांनी खरंच विचार केला पाहिजे, गोष्टीवर लय अवघड.